स्टेगॅनोग्राफी, आता तुम्ही हा शब्दाचा वापर केला, याचा अर्थ काय असतो की एक इमेज असते, त्या इमेजमध्येच एक कुठचा तरी कोड घातला जातो. एक सेल्फ रनिंग फाईल असू शकते किंवा पीडीएफ असू शकते किंवा लोकेशन ट्रान्समिटर असू शकतो किंवा रूट असू शकतो. सो बेसिकली काय होतं, तुम्ही डबल क्लिक करता तेव्हा INF प्ले केली जाते. INF हे जर थोडं टेक्निकल होतं. सो ते रन केल्यावरती अचानक तुम्ही तुमचा आयपी ऍड्रेस लीक होऊ शकतो. म्हणजे हॅकरकडे तुमचा आयपी ऍड्रेस, थोडक्यात आपला पत्ता, तुमचा व्हर्च्युअल पत्ता तिकडे रिलीज केला जाऊ शकतो, जेणेकरून तो पुढे त्याच आयपी ऍड्रेसला व्हायरस लोड करू शकतो. पत्ता असल्यावर आपण कसं डिलिव्हरी करू शकतो, तसंच व्हायरस. आणि मग त्या व्हायरसचे वेगवेगळी कामं, आपण ज्याला म्हणतो पेलोड, आता वेगवेगळं कामं असू शकतात की त्याला तुमची कॉम्प्युटरच बंद करायचा का, त्याला तुमच्याकडनं पैसा घ्यायचा आहे तर तो लॉक करणार आणि पैसे मागणार, किंवा मग तो तुमचा रिले मेकॅनिझम ठेवणार. रिले मेकॅनिझम तर सर्वात धोकादायक. म्हणजेच काय की तो शांत असणार व्हायरस तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये, आणि जे तुम्ही त्या कॉम्प्युटरवर करतायत सेम रिले त्याच्या हॅकरच्या कॉम्प्युटरवर होत राहणार. मग ह्याचा काय होतं अर्थ की मग तुम्ही तुमच्या बँकिंग वेबसाईट्सला व्हिजिट इकडे ह्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर करताय, सेम त्याच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरती रिले होणार. म्हणजे त्याला कळणार तुम्ही कुठच्या ट्रॅफिकवर व्हिजिट करतायत, कुठचे बँक अकाउंट व्हिजिट करतायत, काय टाईप करतायत, पासवर्ड काय टाईप करतायत, सगळं रिले त्याला तिकडे मिळणार. हा सर्वात डेंजर व्हायरस, आणि तो एकदम शांत राहणार त्या सिस्टम मध्ये. म्हणजे तुम्ही भले त्या इमेजला डबल क्लिक केले तुम्हाला कळणार पण नाही. आणि जर अँटीव्हायरस नसेल अपडेटेड तर तुम्हाला कळणारच नाही की माझ्या सिस्टम मध्ये येऊन, लाईक अ स्लीपर सेल कसं असतो की तो आत येऊन शांत राहतो, काम करत असतो, काम करून तो निघून पण जातो आणि तुम्हाला कळत नाही, आणि एके दिवशी आपल्याला अचानक मोबाईल वाजतो, हॅक झालं किंवा पेमेंट उडालं. बरोबर, हे असं होतं.